कोणी या व्हिडिओची सत्यता तपासायला जाईल की नाही मला माहित नाही, पण एक सांगतो, जनतेत जो संताप पुन्हा उसळलाय ना, तो या व्हिडिओवर नाहीये किंवा या व्हिडिओमुळे नाहीये, तर त्या सिस्टीमवर आहे. ती सिस्टीम श्रीमंत आणि गरिबांमध्ये भेदभाव करते. एखादा गरीब जर गाडी चालवत असता आणि त्याच्या गाडीखाली दोन जण असे चिरडले गेले असते तर त्याला एवढा तत्परतेनं जामीन मिळाला असता का? मित्र, पुण्याचं हे पोर्श प्रकरण असो किंवा भोपाळची ती त्विषा शर्मा, आज देशातल्या सर्वसामान्य जनतेचा, कॉमन मॅनचा आपल्या न्याय व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होत चाललाय. विशाल अगरवालचा हा डान्स पाहिल्यावर मनात विचार येतो की कार चालवणारा अल्पवयीन होता, पण तो अल्पवयीन असण्याच्या नावाखाली किती दिवस अशा या त्याच्या बापासारख्या, आजोबासारख्या मुजोर माजोरड्या धनदांडग्यांना खरं तर त्या अट्टल गुन्हेगारांना पाठीशी घातलं जाणार आहे. बापाच्या पैशांवर माज दाखवणारी, आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारी ही तरुणाई, त्याच आयत्या संपन्नतेतून वयात येण्याआधीच लागलेलं दारूचं व्यसन, मग काखेत मैत्रिणी हव्यात आणि मग बुडाखाली वेगवान इम्पोर्टेड गाड्या, बापाच्या पैशातून प्यायलेली दारू, त्याच बापाच्या पैशातून घेतलेली कार आणि दारूच्या नशेत चालवलेल्या भरधाव कारखाली चिरडलेले 2 निष्पाप जीव. आठवते तुम्हाला काय? आता पुन्हा त्याच पैशाच्या जोरावर दाखवलेला माज, कायद्याचा जाहीररित्या उडवलेला मजाक, तरीही पुरावे यांच्या विरोधात गेले आणि अटक झाली. पण त्या माजोरड्या पैसेवाल्यांना खरंच शिक्षा झाली आहे का? 2 वर्ष उलटली आणि यांना जामीन मिळाला. जामीन म्हणजे निर्दोष सुटका नव्हे, पण हे निर्लज्ज लोक मिळालेल्या जामिनाचा नोटांच्या माळा गळ्यात घालून थेट उत्सव साजरा करतायत, जश्न मना रहे. होय, ज्या व्हिडिओनं आज संपूर्ण देशाच्या अंगाचा थरकाप उडवला आहे आणि आम जनतेच्या जखमांवर मीठ सोडलंय, त्याच पुण्यातल्या पोर्श कार प्रकरणात न्यायव्यवस्थेची लक्तर कशी वेशीवर टांगली जातात याची धक्कादायक वस्तुस्थिती आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. 2 वर्षापूर्वीची ती काळ रात्र पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये एका नामांकित बिल्डरच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत सुसाट वेगानं बापजादांच्या कमाईवर घेतलेली पोर्श कार चालवत 2 तरुण IT इंजिनियर्सनं चिरडलं होतं. मी मगाशी तुम्हाला विचारलं, आठवतंय का काही? या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू होतो. पण पुढे या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई तीही तातडीनं व्हायला हवी होती, पण तसं घडलं नाही, होत नाही. पैसा आणि सत्तेच्या बळावर कायद्याला कसं वाकवलं जाऊ शकतं याचं हे सर्वात लाजिरवाणं उदाहरण आपण त्यावेळेस अनुभवलं होतं. अपघातानंतर अवघ्या 14 तासातच ज्युव्हेनाईल बोर्डानं आरोपीला रस्ता सुरक्षा या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहायला लावला आणि त्या अटीवर त्याला जामीन मंजूर केला. एका बाजूला त्या मरून पडलेल्या तरुण इंजिनियर्सची 2 घरं उद्ध्वस्त झाली होती, भले ती परप्रांतीय का असेना, महाराष्ट्रातली नव्हती. आणि दुसऱ्या बाजूला हा जो आरोपी जो आहे तो सुटकेचा निश्वास सोडत होता. निबंध लिहिला आणि सुटला. आखो देखी सांगणारे साक्षीदार, चष्मदीद गवाह ज्याला म्हणतो आपण, CCTV फुटेज ओरडून सांगत होतं की गाडी चालवणारा बेदरकार पोरगाच याला जबाबदार आहे, पण 2 जीव घेणाऱ्याला लगेच जामीन मिळतो. हे सगळं घडलं कसं? तर सरकारी डॉक्टरांना लाच देऊन अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले, जेणेकरून नशेत असल्याचा पुरावा मिटवता येईल, दारू प्यायलाच नव्हता असं सांगता येईल. दुसरं म्हणजे ड्रायव्हरवर दबाव आणला गेला. गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी त्या निष्पाप ड्रायव्हरला धमकावण्यात आलं. पैशाचं आमिष दाखवलं, तो तयार झाला. मग त्यात राजकीय हस्तक्षेप झाला. सकाळ होता होता वडगाव शेरीचे NCPचे आमदार सुनील टिंगरे हे पहाटेच पोलीस ठाण्यात आले. दबाव आणून ज्यांच्यावर तपास भरकटवल्याचा आरोप झाला त्या टिंगरेंवर, अजितदादांनी त्याला नंतर सोलला होता. या सर्व गंभीर फसवणुकीमुळे आरोपीचे वडील विशाल अगरवाल आणि त्याचे वडील म्हणजे आरोपीचे आजोबा, त्या दोघांनाही तुरुंगाची हवा खावी लागली होती. मुळातच ते पोरगं नाबालिग होतं, वयात आलं नव्हतं, गाडी त्याच्या बापाच्या नावावर होती. ज्युव्हेनाईल कोर्टानं त्याला समज दिली आणि जामीन मंजूर केला, निबंध लिहायला लावला. पण हा गुन्हा रफादफा करण्याचा प्रयत्न करण्याचा डाव रचणाऱ्या त्या उद्योगपती बापाला
आणि अशाच उचापती त्या बापाच्या बापाला, आजोबाला अटक झाली. ते तुरुंगात होते. हे तुरुंगात गेलेले लोक आता जामिनावर सुटलेत आणि आता याच विशाल अग्रवाल याचा त्याच्या पत्नीसोबत नोटांच्या माळा गळ्यात घालून नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून सामान्य जनतेच्या मनातल्या भावनांचं सोडावं, त्या पीडित कुटुंबाच्या डोळ्यातले अश्रू पुन्हा अनावर झालेले दिसत आहेत. न्याय तर झालाच नाही, पण हा आमच्या मुलांच्या मृत्यूचा उत्सव साजरा केला जातोय की काय, असा संतप्त सवाल त्या कार अपघातात चिरडून मेलेल्या तरुणाचे वडील करतायत. हा व्हिडिओ आजचा नाही अशी सारवासारव तो विशाल अग्रवाल करतोय. वर सांगतोय की हा व्हिडिओ 2 सप्टेंबर 2023चा आहे. म्हणजे गोव्यात ते त्यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा करायला गेले होते तेव्हा काढलेला आहे. म्हणजे अपघातापूर्वीचा आहे. पण मला सांगा, या लबाड, षडयंत्रकारी आणि पैशाचा माज असलेल्या लोकांवर विश्वास कोण ठेवणार आहे? कोणी या व्हिडिओची सत्यता तपासायला जाईल की नाही मला माहीत नाही. पण एक सांगतो, जनतेत जो संताप पुन्हा उसळला आहे ना, तो या व्हिडिओवर नाही आहे किंवा या व्हिडिओमुळे नाही आहे, तर त्या सिस्टीमवर आहे. ती सिस्टीम श्रीमंत आणि गरिबांमध्ये भेदभाव करते. एखादा गरीब जर गाडी चालवत असता आणि त्याच्या गाडीखाली 2-2 जण असे चिरडले गेले असते तर त्याला एवढ्या तत्परतेनं जामीन मिळाला असता का? मित्रो, पुण्याचं हे पोर्श प्रकरण असो किंवा भोपाळची ती त्विषा शर्मा, आज देशातल्या सर्वसामान्य जनतेचा, कॉमन मॅनचा आपल्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होत चालला आहे. विशाल अग्रवालचा हा डान्स पाहिल्यावर मनात विचार येतो की कार चालवणारा अल्पवयीन होता, पण तो अल्पवयीन असण्याच्या नावाखाली किती दिवस अशा या त्याच्या बापासारख्या, आजोबासारख्या मुजोर माजोरड्या धनदांडग्यांना, खरं तर त्या अट्टल गुन्हेगारांना पाठीशी घातलं जाणार आहे. एकतर त्याला अल्पवयीन म्हणून घातलं जातं आहे आणि ह्यांच्याकडे पैसा आहे म्हणून. आज संपूर्ण देश एकच मागणी करतोय. तो जो पोरगा होता त्यावेळी तो 17 वर्षाचा होता, पण आता तो वयस्क झाला आहे. त्यावेळी जी घडलेली घटना आहे त्यावेळेला त्या नराधमाला अल्पवयीन मानलं, पण आता अल्पवयीन न मानता सज्ञानच मानून कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. तरच या देशात कायद्याचा धाक उरणार आहे. नाहीतर दररोज रस्त्यावर सामान्य गोरगरीब चिरडला जाईल. सलमान खाननं नव्हते का चिरडले 4-5? नाहीतर मग ती त्विषा शर्मासारखी एखादी निष्पाप पोरगी हुंड्यासाठी काय तर फॉर्च्युनर गाडी पाहिजे होती त्यांना, घेऊ शकत नव्हते. ते जिने हे कांड केलं आहे ती माजी जिल्हा सत्र न्यायाधीश होती. तो जो काही कमावलेला पैसा आहे तो कुठे ठेवला आहे? पोरीच्या बापाकडून, म्हणजे सुनेच्या बापाकडूनच फॉर्च्युनर घ्यायची होती, म्हणून हिला जीवानिशी ठार केलं तुम्ही. हे असंच चालू राहणार आहे, कारण भारतातली न्यायव्यवस्था, जिला आपण सन्माननीय न्यायव्यवस्था असं म्हणतो, कारण त्या विरोधात काय बोलणार आपण, नाही का? पण कुठेतरी याचा फेरविचार व्हायला हवा. न्यायव्यवस्थेबद्दल असलेल्या ज्या काही शंका कुशंका तुमच्या आमच्या मनात आहेत त्या उघडपणे मांडता आल्या पाहिजेत. एवढी तरी लोकशाही या देशात यापुढे नांदेल किंवा किमान नांदली पाहिजे, या मताचा मी आहे. तुमचं काय मत आहे मला जरूर कळवा. कमेंट बॉक्स ओपन आहे. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.